आपण आपल्या मननासाठी अ, वाचूया यहोशुवाचं पुस्तक. त्याचा दुसरा अध्याय आपण पूर्ण वाचणार आहे आणि या दुसऱ्या अध्यायातून आपण जे आहे मनन करणार आहे. तर यहोशुवाचे पुस्तक याचा दुसरा अध्याय 1 ते 7 वचन मी सुरुवातीला तुम्हासाठी वाचत आहे. नूनाचा मुलगा यहोशुवा ह्याने गुप्तपणे 2 हेर शिट्टीम येथून पाठविले. त्याने त्यांना सांगितले की जा आणि तो देश व विशेषतः यरिहो हेरून या. त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले. मग कोणी यरिहोच्या राजाला खबर दिली की काही इस्रायल लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत. तेव्हा यरिहोच्या राजाने राहाबेला निरोप पाठविला की जे पुरुष तुझ्याकडे येऊन तुझ्या घरात उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण साऱ्या देशाचा भेद काढण्यासाठी ते आले आहेत. त्या दोघा पुरुषांना लपवून ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे कोणी पुरुष आले होते खरे, पण ते कोठले होते ते मला ठाऊक नाही. आधार पडल्यावर वेस लावून घेण्याच्या वेळी ते निघून गेले. ते कोठे गेले ते मला ठाऊक नाही. तुम्ही लवकर त्यांच्या पाठलाग करा, म्हणजे त्यांना गाठाल. पण तिने तर त्या माणसांना धाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरवली होती, त्यात लपवून ठेवले होते. त्यांच्या मागावर निघालेले लोक यर्दनेकडे जाणाऱ्या वाटेने उतारापर्यंत गेले. त्यांच्या मागावरील हे लोक गावाबाहेर पडताच वेस बंद करण्यात आली. देवबाप वाचलेल्या वचनाद्वारे आपणास आशीर्वाद देतो. प्रियानो, राहाबाची ही गोष्ट आपल्या सर्वांना माहित आहे की कशा प्रकारे 2 हेर जे यहोशुवाद्वारे यरिहोची माहिती काढण्यासाठी पाठवण्यात आले होते, त्यांची खबर तिथल्या राजाला, यरिहोच्या राजाला लागल्यामुळे त्यांचा जीव धोक्यात होता. तेव्हा राहाब पुढे येऊन ती त्या 2 जे आहे त्या हेरांचा जीव वाचवते आणि त्यांना खात्री देते, त्यांचा आत्मविश्वास वाढवते. आणि त्यामुळे आपण बघतो की यरिहोला यहोशूला हरवता आलं. त्याला जे आहे कनानामध्ये आपला विस्तार करता आला आणि देवाची योजना पूर्ण करता. बरं, आपला जो आजचा जो मन्नाचा भाग आहे ते आहे राहाबाचे जीवन. सर्वात पहिले जर आपण बघतो 1 ते 7 वचनात राहाबाविषयी काही माहिती दिलेली आहे. राहाब या शब्दाविषयी 5दा पवित्र शास्त्रामध्ये, मी शब्द मुद्दामून वापरतो की पवित्र शास्त्र बायबलमध्ये राहाबाविषयी 5दा असं म्हटलेलं आहे की ती वेश्या होती. शी वॉज अ हार्लट. आणि पवित्र शास्त्रामध्ये वेश्या हा शब्द, हार्लट हा शब्द आपण जे आहे या राहाबाविषयी जे आहे वापरलेला बघतो. आज जर आपण बघितलं की राहाब नावाच्या किती मुलींची नावं राहाब आहेत, तर तुम्हाला खूप कमी अशा मुलींची नावं राहाब दिसतील. कारण की पुष्कळ जण आताही तोच विचार करतात की राहाब नावासोबत वेश्या हा शब्द जोडलेला आहे. परंतु प्रिय, मी तुम्हाला सांगू इच्छितो, ही जी स्त्री आहे ही साधारण स्त्री नव्हती. या स्त्रीबद्दल जर आपण बघितलं, ती जरी वेश्या होती तर एक खूप मोठं आजच्या तारखेमध्ये जर बघितलं तर खूप मोठं एक हॉटेल किंवा इन किंवा सराहा चालणारी एक स्त्री होती. परंतु तिचा वेश्या व्यवसाय पण तिथे होता. आणि जर आपण वचन 18 जर बघितलं तर त्यामध्ये असं दिसायला येतं की तिचे मुलं बाळ नव्हते किंवा तिचा नवरा नव्हता, असं दिसायला माझ्या हिशोबाने, माझं स्टडी तेवढंच आहे. त्यामध्ये की फक्त तुझे 2 बाप आणि घरात तुझे आई बाप भाऊ बंध आणि तुझ्या बापा संबंध घराण्याने तुझ्या जवळ एकत्र कर.
म्हणजे बापा संबंधाच्या घराण्याविषयी लिहिलेलं आहे, तिच्या पतीच्या संबंधाने असं लिहिलेलं नाही. याचा अर्थ असं दिसतं की ती एक अविवाहित स्त्री होती. ती खूप मोठ्या अशा एका सराहाची किंवा धर्मशाळेची म्हणू शकतो, ती एक मालकीणी असेल. आणि त्याबरोबर आपण असं बघतो की याची खबर, रहाबाची खबर राजाला होती. याचा अर्थ ती तिथे प्रसिद्ध होती. परंतु या सर्व गोष्टीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की ती एक वेश्या होती. आणि आपल्याला माहित आहे की वेश्या व्यवसाय, वेश्या पणा किती घाणेरडा आणि किती गोष्टी मांडल्या जातात. परंतु प्रियो, मी तुम्हाला सांगतो की राहाब हे नाव, हे साधारण नाव आज नाही आहे. किती देवाने बदल केला, किती देवाने सामर्थ्य त्याच्या जीवनात प्रकट केलं हे आपण बघणारच आहे. तर सर्वात प्रथम मला तुम्हाला सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये फक्त 4 स्त्रियांचे नाव आहे. एक आहे बेदेस्ता, दुसरी आहे तामार, आणि तिसरी जी आहे ती आहे रहाब, आणि चौथी जी आहे ती आहे रूथ. तर आपण जर बघितलं, 4 स्त्रिया आहेत आणि 4ही स्त्रियाविषयी जर बघितलं आपण, बेत्सेदा आणि तामार यांच्या चरित्राबद्दल आपल्याला माहित आहे. त्याचबरोबर रूथ एक खूप चांगली स्त्री होती, परंतु जातीने ती जी आहे मोआबाईट होती. याचा अर्थ एक पापी समाजातून ती होती. आणि आपण बघतो की आता ही रहाब जी आहे, हिचं पण नाव जे आहे, आपण बघतो की रहाब जी सलमोनाची पत्नी नंतर झाली, ती सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर मला आज खूप आश्चर्य वाटतं की यहोशुवामध्ये तिचा जेव्हा उल्लेख होतो प्रथम, तर तिचा उल्लेख होतो रहाब ही वेश्या. आणि नंतर आपण जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीत बघतो तर आपण असं बघतो की एक रिस्पेक्टेड स्त्री जी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचे एक कारण ठरली. म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे की असं म्हटलं जातं की रहाब जी आहे हिचं लग्न ते 2 हेर पाठवण्यात आले होते. त्यातला एका हेराने तिच्यासोबत लग्न केलं. म्हणजे याचा अर्थ सलमोनाने तिच्यासोबत लग्न केलं. हे पवित्र शास्त्रात त्याचा इतिहास नाही. ट्रेडिशन असं सांगतं की सलोमोन जो होता तो तोच होता जो यहोशूद्वारे 2 जे हेर पाठवण्यात आले होते त्यातला एक होता. म्हणून आपण बघतो की रहाब द वाईफ ऑफ सलमोन म्हणजे याचा अर्थ किती मोठी गोष्ट आहे की तो हेर. आणि हेर त्या जगातले खूप असे खूप साधारण लोक नव्हते. ते एका बेड्याचे लीडर्स होते. खूप मोठ्या कुटुंबाचे ते अगुवाई करणारे होते. म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाने त्या रहाब सोबत नंतर लग्न केलं. नंतर आपण एवढं बघतो की तिचं नाव जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये येतं. प्रियांनो, आज जर कोणाला वाटत असेल ना की मी खूप मोठा पापी आहे आणि खूप असा आहे, तर मला नाही वाटत की आपल्यामध्ये कोणी ऐकणारा हा रहाब पेक्षा मोठा पापी असेल. परंतु वेळ कधीच गेलेली नसते. रहाब हिने त्या वेळेची संधी घेतली आणि तिने देवाकडे आपलं टीम अप विथ गॉड्स पीपल आणि देवाच्या लोकांसोबत तिने एकत्र येऊन ती पलटली आणि देवाच्या लोकांसोबत गेली. तिने सर्व जीवन तिचं परिवर्तन केलं आणि शेवटी आपण बघतो की ती किती खालची होती आणि ती देवाने तिला कुठे कुठे वर घेऊन गेलं. आज या पवित्र शास्त्रात रहाबचं नाव आहे. जरी सुरुवातीला तिची बॅड हिस्ट्री सांगितलेली आहे, नंतर आपण बघतो प्रभू येशू ख्रिस्ताने तिचं नाव इज्जत देऊन बायबलमध्ये ठेवलं. प्रभूच्या वंशावळीत तिचा जो आहे मोठा मुलाचा वाटा आहे. आणि ती एका सलमोनाची पत्नी झाली. त्याचं घर तिने चालवलं. आणि तुम्हाला मी सांगतो की या रहाब पासूनच बोअज उत्पन्न झाला. आणि बोअज किती महान व्यक्ती होता हे आपल्यालाही माहित आहे. तर मला तुम्हाला सांगू द्या की देवबाप जे आहे फक्त विश्वास बघतो त्या मोठ्या देवावर. तर आपले कितीही मोठे पाप का असणार, देवबाप आपला क्षमा करतो. त्यानंतर आपण रहाबाविषयी दुसरी गोष्ट आपण अशी बघतो की रहाब ही एक वेश्या पासून वेशीचे रक्षण करणारी, वेशीचे रक्षण करणाऱ्यापासून येशूची आई पर्यंत तिचा प्रवास आपण बघतो पुढे चालून त्याच्या वंशावळीमध्ये. हा का बरं झाला असेल? जसं म्हटलं की कोणत्याच पाप्याला, किती मोठा पापी का असणार,
देर इज नो इट्स नॉट टू लेट टू बी ऑन द राईट पॅथ. म्हणजे एक अशी कोणतीच वेळ नाही आहे, कधीच वेळ झालेली नाही आहे की आपण सरळ मार्गावर येऊ शकतो. आपण जर 8 ते 14 वचन जर वाचू तर इथे आपण बघूया. इथे लिहिलंय, इकडे ते हेर झोपी जाण्यापूर्वी ती स्त्री त्यांच्याकडे धाब्यावर गेली आणि त्यांना म्हणाले, परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे. आम्हाला तुमची दहशत बसली आहे आणि देशातील सर्व रहिवाशांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे हे मला ठाऊक आहे. कारण तुम्ही मिसर देशाहून निघाले तेव्हा तुमच्या समोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटविले आणि यर्दनी पलीकडे राहणारे अमोऱ्यांचे 2 राजे सिहोन व ओग ह्यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे. हे एकटाच आमच्या काळजाचे पाणी पाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जीवात जीव राहिला नाही. कारण तुमचा देव परमेश्वर हाच तर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे. मी तुमच्यावर दया केली आहे म्हणून आता माझ्या समोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की आम्हीही तुझ्या बापाच्या घरावर दया करू आणि ह्याबद्दल मला खात्रीदायक खून द्या. तसेच तुझे आईबाप, भाऊ बहीण आणि त्याचे सर्वस्व यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हा सर्वांचे प्राण वाचवू अशी शपथ घ्या. तेव्हा त्या पुरुषांनी म्हटले. आता इथे आपण जर बघितलं दुसरा भाग 8 ते जिथपर्यंत मी तुमच्यासाठी वाचलेला आहे 13व्या वर्षापर्यंत, इथे आपण बघतो की राहाबापासून सलमोनाची पत्नी राहाब, बोअजची आई राहाब, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये असलेली राहाब आणि इब्री करास पत्रामध्ये लिहिल्याप्रमाणे राहाब एक धार्मिक स्त्री, यापर्यंतचा प्रवास तिचा कसा घडला तर फक्त ह्या गोष्टीमुळे घडला. आपण जर खरंच पाहिलं तर एक एक शब्द जर आपण बघितला ना तर पूर्ण दिवस जाईल हिच्या या संभाषणावर, हिच्या विश्वासावर. तर सर्वात पहिले आपण असं बघतो की इथं असं वाटतं आपल्याला की हे जे आहेत ना, हे हेर जे आहे ते मुद्दामून तिच्या घरी गेले असं आपल्याला वाटेल. परंतु इब्री करासपत्र इकडे तिकडे जर आपण वाचलात असं म्हटलेलं आहे की राहाब वेलकम देम. म्हणजे याचा अर्थ काय आहे की राहाबाने ते आले असतील पण त्या सर्वांपासून वाचवण्यासाठी, त्या सर्व वाईटांपासून, त्या मरणापासून, त्या सजेपासून, त्या एक्सपोजिशन पासून त्या वाचवण्यासाठी त्या हेरांना तिने स्वागत केलं. स्वागत करून ती काय म्हणते की ह्या सर्व देशाला माहित आहे की तुमचा देव कसा आहे, पण यातला एकही पलटला नाही. या एकानेही तुमचा साथ द्यायला जे आहे ते पुढाकार घेतला नाही. फक्त आपल्याला असं दिसतंय की फक्त एक स्त्री आहे, फक्त एक स्त्री पूर्ण देशामध्ये, त्या यरीहोच्या पूर्ण देशामध्ये, त्या शहरामध्ये आपण बघतो फक्त एक स्त्री तिथे समोर आलेली. काय देवानी एवढे आश्चर्य चमत्कार केले, त्या 2 राजांना मारलं, हे यरीहोच्या सर्व लोकांना माहित नाही का? सर्व लोकांना माहित होतं. परंतु कन्व्हिक्शन कोणाला आहे की देव ह्या यरीहोला पण दंड देणार आहे. म्हणजे मी एक वेशाचं काम करते, मला माहित आहे की मी पापी आहे, मला पण देव दंड देणार आहे. या पूर्ण पापी शहराला, या देशाला देव दंड देणार आहे हे तिला माहित होतं. तिने स्वागत केलं त्या हेरांचं. तिने ती एक आपल्या पापाची कबुली देते. शी वॉज कन्व्हिक्टेड ऑफ जजमेंट. त्याच प्रकारे ती काय म्हणते, प्रभू येशूला स्वीकारही करते है ना. ती स्वागत करते, ती स्वतः पापाची कबुली देते, शी वॉज कन्व्हिक्टेड, आणि त्याच्यानंतर ते देवावर विश्वास ठेवते. काय म्हणते ती देवावर विश्वास ठेवतो, काय म्हणते बघा. मी म्हणतो वचन 11चा शेवटचा भाग, कारण तुमचा देव परमेश्वर हाच तर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे. म्हणजे ती इस्रायलाच्या देवाला स्वीकार करते की तो स्वर्गात देव आहे, तो या पृथ्वीवर देव आहे. म्हणजे एरिओमध्ये असलेले कोणतेच देवच्या विश्वासात नव्हते, फक्त एकच विश्वासात देव तिचा बसला होता, तो म्हणजे इस्रायलाचा परमेश्वर. हे ऐकताच ना देवाला किती आनंद झाला असेल. देवाना म्हटलं असेल, नाऊ यू आर अ न्यू क्रिएशन इन माय हँड. हे राहाब, तू आतापर्यंत वेश्या होती, तू आता माझ्या हातात एक नवीन सृष्टी आहे.
प्रियानो, राहाब एक वेश्या आणि राहाब एक प्रभू येशू ख्रिस्तांच्या वंशावळीतली स्त्री, धार्मिक स्त्री कशी बनते? फक्त या विश्वासामुळे. तिने स्वागत केलं, तिने न्यायाविषयी कन्व्हिक्टेड होती, तिने कन्फेशन केलं आणि त्यानंतर तिने देवावर विश्वास केला. आपण करतो का तसं? आपण केलेलं आहे का तसं? जर आज आपण करतोय तर आजही वेळ गेलेली नाही. आजही राहाब जी आहे ती बोजची आई बनणारी आहे, सलमनाची पत्नी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीत नाव आणि इब्राहिम राजपत्रामध्ये म्हणजे धार्मिक स्त्री, आणि तिच्यामुळे तीच नाही तर तिचं पूर्ण कुटुंब जे पापी होतं ते वाचलं. आणखी काय तिच्या जीवनात व्हायला म्हणजे फक्त एकाच कारणामुळं की तिने प्रभू त्या परमेश्वरावर विश्वास केला. आणि हीच गोष्ट प्रियांनो आजही अवेलेबल आहे. आपण जर बघितलं इथं तर इथे म्हटलेलं आहे की ती म्हणते मला एक फोन द्या, है ना, मला एक चिन्ह द्या. तेव्हा ते पुरुष काय करतात? ते म्हणतात, 17 वचन, ते पुरुष तिला म्हणाले की तू आमच्याकडून जी शपथ वाहिली आहे तिच्या बाबतीत आम्हाला दोष न लाव. मात्र आम्ही या देशात येऊ तेव्हा ज्या खिडकीतून तू आम्हाला उतरविले तिला हा किरमिजी, किरमिजी म्हणजे स्कारलेट, स्कारलेट मीन्स लाइट रेड, लिटिल थोडासा ऑरेंज टाईपचा, जो खूप भडकाऊ, जो दुरून दिसणारा असा कलर आहे, आणि तो किरमिजी त्याला कलर म्हणतो आपण. त्या प्रकारचा जो कपडा आहे, दोर आहे ना, तो म्हटलेला आहे तिला हा किरमिजी दोर बांध आणि ह्या घरात तुझे आईबाप, भाऊबंद आणि तुझ्या बापाचे संबंध घराणे तुझ्या जवळ एकत्र कर, कारण तुझ्या घराबाहेर रस्त्यावर कोणी तुझ्या घराबाहेर रस्त्यावर गेला तर त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्या माथी राहील, त्याच्या माथी राहणार नाही, असं पण तिथे म्हटलेलं आहे. म्हणजे सहजपणे जर आपण बघितलं तर त्यांचं असं म्हटलेलं आहे, कोणी तुझ्या घरा बाहेर रस्त्यावर गेले तर त्याचा रक्तपाताचा दोष त्याच्याच माथ्यावर राहील, आमच्यावर त्याचा दोष लागणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा की त्यांनी म्हटलं की बघ, तू ज्या खिडकीतून मला उतरवलेला आहे, आम्हाला उतरवलेला आहे, त्या खिडकीत हा किरमिजी धागा बांध, हा स्कारलेट धागा बांध. तो एका प्रकारे रक्ताचं प्रतीक आहे म्हणजे प्रियानो. आणि तुम्हाला आठवत असेल प्रभू येशू ख्रिस्ताला पण हाच असा किरमिजी प्रकारचा झगा त्याला घालावा गेला होता, त्याची जेव्हा थट्टा उडवण्यात आली होती. किरमिजी कलरचेच रंगाचेच कपडे प्रभूच्या त्या मिलापवाल्या तंबूमध्ये लावल्या गेलेली होती. अशा भरपूर सारे तुम्हाला उदाहरण देऊ शकतो. पण मला एक सांगू द्या, इथे एक शब्द म्हटलेला आहे ना, काय म्हटलेला आहे? तुझ्या, इथं लिहिलेलं आहे वचन बघा तुम्ही, ते काय म्हणता, काय शब्द देता. तेव्हा पुरुषांनी म्हटले, तुम्ही ही आमची कामगिरी बाहेर फोडली नाही तर तुमच्यासाठी आम्ही आमचे प्राण देऊ. म्हणजे अवर लाईफ फॉर युअर्स, म्हणजे आमचे तुम्हासाठी आमचे प्राण आणि तुम्हासाठी. म्हणजे यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला वाचवलं तर आता आमची ही जबाबदारी आहे की तुमचा प्राण वाचवणे, म्हणजे आमच्या मरण्यापर्यंत जर मिळाले तर आम्ही तुम्हाला वाचवू. अवर लाईफ फॉर युअर्स, हे ऑब्लिगेशन जे आहे ते त्यांनी स्वतःवर ओढून घेतलं, कारण तिच्या त्या विश्वासामुळे. आज असंच आहे, जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो ना, तर हे ऑब्लिगेशन प्रभू येशू ख्रिस्त आपल्यावर ओढून घेतो. तो आपल्याला सांगतो, माय लाईफ युअर फॉर अवर लाईफ फॉर युअर्स, म्हणजे तुझ्या जीव वाचवण्यासाठी माझा जीव. प्रभू येशू ख्रिस्त जर आपल्यासाठी जर आज आला नसता तर आज आपण वाचलो असतो का? त्या धाग्यामुळे जो तिच्या खिडकीमध्ये लागल्या गेला होता, लावल्यानंतर तिला किती आश्चर्य, किती सुकून जीवन वाटलं असेल ना, की या धागा लागल्यामुळे आज मी सुरक्षित राहणार आहे, या खिडकीमध्ये धागा असल्यामुळे मी वाचवल्या जाणार आहे, माझं कुटुंब वाचवल्या जाणार आहे. त्या एका किरमिजी धाग्यामुळं ती तिथे वाचवल्या गेली. आणि मला आठवतं अशाच प्रकारे इस्रायलाच्या घराण्यामागे त्यांच्या
घराच्या दिवठांवर प्रभू मेमण्याचं रक्त लावलं गेलं होतं. तर ते जेव्हा मरीचा दूत तिथून निघाला, ते त्या त्या घरात लोक वाचले गेले. नुहूच्या जहाजामध्ये जे लोक होते ते वाचले गेले. आणि जे प्रभूचा आवाज ऐकून ज्या कन्या आतमध्ये गेल्या त्या प्रभू सोबत 5 कन्या ज्या हुशार होत्या त्या ज्या आहे प्रभू मध्ये वाचवल्या गेल्या. आणि तीच गोष्ट आपण इथं बघतो की राहाब त्या धाग्याच्या घरामध्ये वाचल्या गेल्या. शी वॉज प्रोटेक्टेड अंडर दॅट थ्रेट, स्कारलेट थ्रेट. प्रियानो, किती सुंदर राहाबाचा राहाबाला आशीर्वाद मिळाला ना. ती जेव्हा आपण मनन करत होतो तर तिला वेश्या म्हणून सर्वात पहिले शब्द होता. आणि जेव्हा आपण शेवटी बायबल इब्री करायचं वगैरे बघतो तर धार्मिक स्त्री म्हणून तिला ओळखलं गेलं आहे. आणि एवढंच नाही, ते विश्वासांच्या योद्ध्यामध्ये तिचं नाव आहे. मोसेचं जिथे नाव आहे, अब्राहमाचं नाव ज्या लिस्टमध्ये आहे त्या लिस्टमध्ये राहाबाचं. आणि तिला वाचवणारा तो धागा होता, स्कारलेट थ्रेड, जो ज्यावर तिने विश्वास केला, की ह्या धाग्यानं. आणि नंतर आपण काय बघतो, ती वाचवल्या गेली. शहर संपुष्टात आलं, ती वाचवण्यात आली, तिचं घर वाचवण्यात आलं. तिला एक नवरा मिळाला, तिला एक आदर सन्मान मिळाला आणि ते समोर चालल्या गेली. आज ती अमर आहे, बायबलमध्ये अमर आहे. प्रियानो, आपण राहाबा विषयी एक छोटस मनन केलं. आपण जर बघतो, गॉड कॅन टर्न द वर्स्ट सिनर इन टू द रायचियस. परमेश्वर एखादा घाणेरड्या पाप्याला एका धर्मी व्यक्तीमध्ये बदलू शकतो. फक्त आपण असं म्हणू शकतो का आकाशामध्ये तोच आहे, पृथ्वीवर तोच आहे, आणि तोच खरा परमेश्वर आहे, आणि त्याचा न्याय जर माझ्यावर येत आहे तर तो न्याय माझ्यावर येऊ नको. काय आपण विश्वास करतो, काय आपण स्वागत करतो, काय आपण त्या न्यायाविषयी कन्व्हिक्टेड आहोत, काय आपण कन्फ्युज करतो हे सर्व इथं नाश होणार आहे पापामुळे. आणि काय आपण विश्वास करतो त्या देवावर की जोच आकाशातला आणि पृथ्वीचा तो देव आहे, आणि तोच आपल्याला वाचवू शकतो, तोच तिला वाचवू शकतो. तर मी तुम्हाला सांगतो, वेळ गेलेली नाही.